आणि पलीकडे ओंकारेश्वर आहे आणि ओंकारेश्वराकडनं नटेश्वराकडे येणारा हा पूल असेल आणि मध्ये नदी जी वाहतीये त्याला त्यांनी जीवनसरिता असं म्हटलं होतं। जे जे मुख्य स्टेज आहे, जो रंगमंच आहे, त्याच्या खाली गोडाऊन आहे। ते स्टेज छोटं करता येतं, म्हणजे जेव्हा बाजूच्या जे विंग्स असतात त्या विंग्स ओढून ते त्याचा जो एरिया आहे स्टेजचा जो कमी करता येतो। जसा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे। अशा शब्दात ग दि माडगुळकर यांनी बालगंधर्व यांचे समर्पक वर्णन केलंय। नटसम्राट बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत। पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर हा रसिकांसाठी, पुण्यातल्या रसिकांसाठी आणि पुण्याच्या बाहेर येणाऱ्या रसिकांसाठी एक मोठा सांस्कृतिक ठेवा आहे। गेल्या 54-55 वर्षांमध्ये बालगंधर्व जे उभा आहे पुण्यामध्ये, तिथे अनेक प्रयोग झाले, अगदी नाटकांचे प्रयोग झाले, एकपात्री प्रयोगही झाले, लावणी महोत्सवही झाले आणि राजकीय सभाही झाल्या। या सगळ्याचं साक्षीदार असलेलं असं हे थिएटर आहे। या बालगंधर्व रंगमंदिराची जी पायाभरणी झाली, मुळात त्याची जी संकल्पना आधी मांडली गेली आणि त्याच्यानंतर त्याची बांधणी झाली, ती फार इंटरेस्टिंग आहे। पु ल देशपांड्यांनी खरं तर ही संकल्पना मांडली होती आणि तेव्हा बालगंधर्व हयात होते आणि बालगंधर्व हयात असतानाच त्यांच्या नावाने त्यांचं एक आठवण म्हणून, त्यांच्या कारकिर्दीला सलाम म्हणून खरं तर हे रंगमंच उभारणीचं काम व्हावं, त्या ठिकाणी एक छान थिएटर उभं राहावं असं पुलंनी सुचवलेलं होतं। याची सुरुवात जी झाली या बांधकामाची, ती खरं तर 1966 मध्ये झालेली आहे, पण तत्पूर्वी 1962 मध्ये 8 ऑक्टोबरचा दिवस होता, तो दसरा होता। त्या दिवशी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनाला प्रत्यक्ष बालगंधर्वही उपस्थित होते आणि त्यावेळेला तत्कालीन महापौर शिवाजीराव ढेरे हेही तिथे कार्यक्रमाला उपस्थित होते, अर्थात पुलंही होतेच। आणि तेव्हापासनं या कामाची सगळी पायाभरणी सुरू झाली आणि अखेर 1966 पासून बांधकाम सुरू झालं आणि 1968ला हे बांधकाम पूर्ण होऊन बालगंधर्व रंगमंदिराचं, ज्याला आपण ओपनिंग म्हणतो, ज्याला आपण प्रारंभ म्हणतो, पडदा उघडला, नांदी झाली असं म्हणता येईल। तर 1968 मध्ये 26 जून 1968ला बालगंधर्व रसिकांच्या सेवेत आलं। या सगळ्या मधल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा हे उद्घाटन झालं, प्रत्यक्ष थिएटरचं जेव्हा उद्घाटन झालं, त्यावेळेला बालगंधर्व हयात नव्हते, तत्पूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं। या कार्यक्रमाला मात्र अध्यक्षस्थानी प्र के अत्रे होते, आचार्य प्र के अत्रे, आणि केंद्रीय गृहमंत्री तत्कालीन यशवंतराव चव्हाण हेही या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यावेळेला महापौर होते नाग गोरे आणि अर्थात पु ल देशपांडे यजमानपदच त्यांच्याकडे होतं असं म्हणता येईल एक प्रकारे। त्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलेलं आहे आणि हा अतिशय रम्य असा सोहळा त्यावेळेला तिथे पार पडला। पुलंनी असं म्हटलं होतं त्या कार्यक्रमामध्ये की हे नटेश्वराचं मंदिर इथे उभं राहतं आहे आणि त्यावेळेला बालगंधर्वच्या बाजूला आत्ता जो पूल आहे, ज्याचं नाव आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पूल, तो पूल त्यावेळेला नव्हता आणि तो पूल त्यावेळेला बांधायचं प्रस्तावित होतं। तत्कालीन महापौरांनी ते प्रस्तावित केलेलंही होतं आणि त्याचा धागा घेऊन पुलंनी भाषणात एक छान उल्लेख केला की आमच्या महापौरांनी इथे पूल बांधण्याचं ठरवलंय आणि पलीकडे ओंकारेश्वर आहे आणि ओंकारेश्वराकडनं नटेश्वराकडे येणारा हा पूल असेल आणि मध्ये
नदी जी वाहतीये त्याला त्यांनी जीवनसरिता असं म्हटलं होतं. फक्त त्यांनी हा उल्लेख करताना आणखी असं म्हणलं की हा एकतर्फीच असावा, कारण ओंकारेश्वराला घाट आहे आणि तिथे सगळी अंत्यसंस्कारानंतरची जे दिवस होतात त्यांची ती सगळी कार्य तिथे होतात, त्यामुळे तिथून इथे येणाराच असावा आणि एक नवचैतन्य त्या निमित्ताने इथे रुजावं अशी त्यामागची खरं तर कल्पना होती. ही सगळी बांधणी किंवा हा सगळा इतिहास अनेकांना माहिती असतो. मधल्या काळात तिथे अनेक प्रयोगही झाले. मधल्या काळात पुनर्विकासाचाही विषय खूप चर्चेला गेला, जो आता खरं थंड बस्त्यात आहे. आता त्याच्यावर सध्या चर्चा फार सुरू नाहीये, पण त्यावेळेला त्याची चर्चा खूप झाली होती. एक 4-5 वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे, 2018-19च्या सुमारास. तेव्हा इथे जे मेट्रोचं बांधकाम जे सुरू आहे आणि त्या मेट्रोच्या निमित्ताने बालगंधर्व जे स्टेशन आहे त्या ठिकाणी एक मल्टीमोडल हब करावं, तिथे त्यानिमित्ताने बालगंधर्वचाही पुनर्विकास करावा अशी कल्पना त्यावेळेला मांडण्यात आलेली होती. ही कल्पना मांडताना त्याच्यामध्ये एक प्रस्ताव असा होता की आत्ताचं बालगंधर्व थिएटर जे आहे, रंगमंदिर जे आहे, ते पाडून तिथे नवीन इमारत करावी. त्या इमारतीमध्ये 3 थिएटर्स असतील, वेगवेगळ्या क्षमतेचे असतील. 1000 प्रेक्षकांच्या क्षमतेचा असेल, एक 500च्या क्षमतेचा असेल आणि एक आणखी थोडं लहान असेल. तिथे कलादालन असेल, तिथे आणखीनही इतर कलांना वाव देणारी छोटी छोटी दालनं असतील, छोटे छोटे हॉल्स असतील, तिथे सरावासाठी किंवा अगदी कार्यशाळांसाठी वगैरे ही जागा असेल वगैरे, असा खूप मोठा त्याच्यामध्ये प्लॅन होता. त्यामध्ये काही नाट्यकर्मीही त्या समितीमध्ये होते, पण याला विरोधही झाला होता आणि हा विरोध एक प्रकारे पुणेकरांची भूमिका म्हणून समोर आला होता त्यावेळेला, की आत्ताचं जे थिएटर आहे त्या थिएटरची जी रचना आहे ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ती रचना गेल्या काही वर्षामध्ये जर या थिएटरला एक बेसिक दुरुस्तीवरनं अनेकदा प्रश्न उपस्थित झाले, पण त्याला प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे असं म्हणता येईल. पण त्या बेसिक दुरुस्तीच्या पलीकडे जाऊन त्याला खूप मोठी डागडुजी करावी लागली असं झालेलं नाही. तर त्यामुळे आहे त्या स्वरूपात या थिएटरचं चांगल्या प्रकारे जतन करता यावं असं का नाही म्हटलं जात, असाही एक सूर त्यावेळेला आळवला गेलेला होता आणि त्यावेळेला हे म्हणणं मांडलेलं होतं की या थिएटरची जी वास्तुरचना आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे जे मुख्य स्टेज आहे, जो रंगमंच आहे, त्याच्या खाली गोडाऊन आहे आणि अशी रचना फार कुठे बघायला मिळत नाही. आणि त्याचा फायदा असा होतो की अक्षरशः 10 मिनिटांमध्ये कुठल्याही नाटकाचा सेट या रचनेमुळे लागू शकतो, कारण त्या गोडाऊनमध्ये एकदा तुम्ही सेट आणून ठेवला की तिथनं फक्त तो स्टेजपर्यंत आणणं हे अक्षरशः 10 मिनिटाचं काम आहे, असं तिथले बॅकस्टेजचे सगळे आर्टिस्टही कायम सांगत असतात. या रंगमंचाचं आणखी एक वैशिष्ट्य असंही आहे की अगदी एकपात्री प्रयोग असेल तर तो प्रयोगही ते स्टेज छोटं करता येतं. म्हणजे जेव्हा बाजूच्या ज्या विंग्ज असतात त्या विंग्ज ओढून ते त्याचा जो एरिया आहे स्टेजचा जो कमी करता येतो. पण एखादं महानाट्य घडवायचं असेल तर अगदी 60 फुटापर्यंत सुद्धा स्टेज मोठं करता येतं, हेही त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणखी एक वैशिष्ट्य असंही सांगितलं जातं की स्टेज समोर जे बसलेले प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांचा छान आय कॉन्टॅक्ट, जी नजरानजर आपण म्हणतो एक दुसऱ्या प्रकारे, पण तीही चांगली साधली जाऊ शकते. या स्टेजवर कुठल्याही रांगेत बसलेला प्रेक्षक अतिशय छान पद्धतीने नाटक पाहू शकतो. हा त्यातला एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. बालगंधर्व रंगमंदिरात जवळपास 930 प्रेक्षक एकत्र बसून नाटक पाहू शकतात. रंगमंदिराच्या पुढच्या बाजूला हे एक पीठ आहे. या पीठामध्ये नाटकाचे प्रकाश योजना करणारे लोक किंवा म्युझिक करणारे लोक बसतात. रंगमंदिराचा हा जादुई पडदा उघडल्यानंतर प्रेक्षक एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करतात. मराठी नाटक आणि संगीत प्रेमींसाठी गाण्यांचे कार्यक्रम या रंगमंदिरात होत असतात. हे कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. हा सगळं
उपक्रम हाती घेण्यामागे ना त्यावेळची जी परिस्थिती होती, म्हणजे आपण 60च्या दशकाच्या बाबतीत बोलतो आहोत, त्या काळाच्या संदर्भाने आपण बोलतो आहोत, म्हणून की त्यावेळेला पानशेचा पूर येऊन गेलेला होता आणि पुणे हळूहळू नदी पलीकडे वाढत होतं. तर त्या वाढण्याच्या विस्ताराच्या प्रक्रियेमध्ये एक सांस्कृतिक ठेवा पुलाच्या पलीकडे असा असायला हवा की जो जुन्या पुण्याला आणि या सगळ्या नवीन निर्माण होत असलेल्या पुण्याला जोडणारा एक धागा असेल. आणि मला असं वाटतं की तोही एक फार वैशिष्ट्यपूर्ण असा मुद्दा मला कायम जाणवतो. या पद्धतीचं एक बालगंधर्वांच्या नावाने स्मारक होणं एक प्रकारे स्मारकच आहे ते. त्यामध्ये सगळी ही क्लासिक अशी म्हणता येतील, अशी अभिजात म्हणता येतील अशी नाटकं तिथे सादर होणं आणि आत्ताही या सगळ्या कलाकारांचा तो एक मोठा आधार आहे अशी भावना निर्माण होणं, यामागे ही सगळी एक विचार प्रक्रिया आहे. पुला पलीकडे वाढलेल्या पुण्यामध्ये हा सगळा एक विस्तार होताना असंही आपल्याला म्हणता येईल की पुण्याच्या सांस्कृतिक जाणीवांचाही त्यानिमित्ताने तिथे विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नवीन प्रकारची नाटकंही मग तिथे मंचित झाली. तर असं त्याचा संदर्भ सगळा आपल्याला तिथे जाणवतो. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं तसं की हा खरोखरच पुणेकरांचा एक मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. आणि फक्त पुणेकरांचाच कशाला, ज्यांना ज्यांना मराठी भाषा येते आणि ज्यांचं मराठी भाषेवर आणि मराठी नाटकावर प्रेम आहे, त्या सगळ्यांसाठी बालगंधर्व हा नक्कीच एक मोठं संचित आहे, सांस्कृतिक संचित आहे असं मला वाटतं. बालगंधर्व रंगमंदिराची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि लोकसत्ता लाईव्हच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.